कुछ दिन पहले हुई बारिश से बहुत किसानों की बुरी हालत हो गई है। ऐसा ही एक किसान कंधार के मोहिजा पारांडा इस गांव का है। कुछ दिन पहले उनके पिता का देहांत हो गया। उसके बाद परमेश्वर कदम इनके कंधे पर पूरी घर की जिम्मेदारी आ गई। उम्र छोटी और जिम्मेदारी बड़ी, ऐसी जिंदगी काट रहे परमेश्वर कदम की जिंदगी में एक तूफान बारिश के रूप में आया और पूरा खेत तबाह हो गया। खेत में जितनी भी फसल थी बुरी तरह बह गई। ढेर सारे पत्थर पानी में बहकर खेत में आ गए। हर बार सरकार की तरफ से खेत का नुकसान मुआवजे की मांग की, मगर अभी तक किसी भी तरह से मुआवजा नहीं मिला। तहसील प्रशासन कुछ नहीं कर रहा। किसान अपना रोना किसके पास रोए। हर किसान की जिंदगी ऐसी हो तो एक दिन किसान एक एक करके खत्म हो जाएगा। कोई किसानी नहीं करेगा। हर बार सरकार झूठे वादे करती है। किसानों को लेकर लाचार किसान बस इंतजार करता रहता है उस दिन का, कब उसको खेत का मुआवजा मिलेगा। मोइजा परांडा गांव के सारे किसानों की उम्मीद सरकार की तरफ लगी। नमस्कार, मी नांदेड जिल्ह्यामधील कंधार तालुका, त्यामध्ये एक मोहिजा परांडा गाव आहे कुर्ला सर्कलला. त्या गावामध्ये 28 तारखेला ढगफुटी झाली होती. तुम्ही पाहू शकता ढगफुटीमुळे कशा प्रकारे हे शेतामध्ये अशा प्रकारे मोठे मोठे दगड येऊन पडलेले आहेत. तुम्ही हे जर पाहिलं तर इकडं हे जो तळा आहे, या तलावाचा जो काही सांडवा आहे हा सांडवा आहे आणि हा सांडवा सरळ या ठिकाणी या शेतामध्ये आलेला आहे आणि हा पूर्ण सांडव्याचा जो भरा आहे तो शेतामध्ये आलेला आहे. तर अतिशय अगोदरच खचलेले जे काही शेतकरी आहेत, आता हा परमेश्वर कदम आहे, काही महिन्यापूर्वीच याच्या वडिलांचं दुःखद निधन झालं. तर काळात त्या ठिकाणी खूप मोठा डोंगर ह्याच्यावर कोसळलेला आहे. आता पुन्हा हा नैसर्गिक सुद्धा या ठिकाणी आपत्ती येऊन हा पण डोंगर कोसळलेला आहे आणि प्रशासनाला जाग सुद्धा येत नाही. वारंवार अर्ज विनंत्या केल्या तरी प्रशासन काही दखल घ्यायला तयार नाही. आता ह्याच्यासमोर एकच पर्याय आहे, उपोषण करणे. जर उपोषण करणे हा जर पर्याय असेल तर त्यांनी आम्हाला तसं सांगावं, नसेल तर या ठिकाणी यावं आणि आमच्या कार्याची या ठिकाणी दखल घेऊन जे काही काय करता येईल तुमच्याकडून तेवढी या ठिकाणी कामं करावी.